बातमी क्रिकेट विश्वातील चॅम्पियन ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट. ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी. सध्या पाकिस्तानात खेळवल्या जात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याची प्लॅनिंग सुरू असल्याची बातमी काही गुप्तचर एजन्सींनी दिली आहे. हा हल्ला पाकिस्तानवर होणार असून इस्लामिक स्टेट खुरसान प्रदेश हा दहशतवादी ग्रुप या प्लॅनिंगच्या मागे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खेळाडूंनाच पळवून नेण्याची भीती व्यक्त होत असल्याने आयसीसीचे सुद्धा धाबे दणाणले आहे. या ट्रॉफीत पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा भारताचा निर्णय योग्य असल्याचे समोर येत आहे. इस्लामिक स्टेट खुरसान प्रदेश ही संघटना खेळाडूच नाही तर परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपहरण केल्यानंतर त्या बदल्यात संघटना त्यांच्या मागण्या लादणार असल्याचा सुगावा पाकिस्तानी गुप्तहेर संघटनांना लागला आहे. या नवीन अलर्टमुळे सामना होत असलेल्या शहरात आणि स्टेडियमबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या अगोदर देखील 2009 मध्ये श्रीलंकेचा संघ सामन्यासाठी पाकिस्तानमध्ये गेला होता. कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ हॉटेलमधून लाहोर स्टेडियमकडे जात असताना दहशतवाद्यांनी संघाच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे 6हून अधिक खेळाडू जखमी झाले होते. यामध्ये महिला जयवर्धने, कुमार संगकारा आणि चामिंडा वास यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता. तर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचे बोलले जात आहे. ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी.